काय नियोजन करता येईल, कारण मागच्या वेळेला आपण बघितलं इतकं कठीण आहे. त्या मागच्या वेळेपेक्षा यावेळेला 4-5 पट जास्त गर्दी यावेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. भाविक जास्त येणार आहेत. म्हणून आम्ही बाहेर सुद्धा एक कुंड मोठा आता तयार करतो. आपण त्या ठिकाणी बघितलं असेल, सगळ्या साधू महंतांनी आखाड्याने सांगितल्यामुळेच त्यांना आम्ही विनंती केली होती की या ठिकाणी यावर्षी आपलं शक्य होणार नाही. त्यांनी सांगितलं की बाहेर पुन्हा तुम्ही कुंड तयार करा, आम्ही त्या ठिकाणी आंघोळ करू. म्हणजे नदी पण वाहत राहील तिथून आणि एक मोठा कुंड आम्ही त्या ठिकाणी सुंदर असा कुंड घाट त्या ठिकाणी करतोय बाहेर त्र्यंबकेश्वरच्या. मला असं वाटतं त्यामुळे गर्दीचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी होईल. पण सर्वात आधी सर्व साधू महंत आखाड्याचं मी मनापासून आभार मानेल की त्यांनी अतिशय काळाची गरज ती ओळखून त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही फक्त आमचे देवदेवता घेऊन 10 लोक आमच्या त्या ठिकाणी आधीचा कुंड आपल्या त्या ठिकाणी कुशावरवर जातील आणि बाकी आम्ही सगळे आलेले साधू संत महंत जेवढे येतील हजारोच्या संख्येमध्ये ते सगळे बाहेर आंघोळ करू, नदीमध्ये आंघोळ करू आणि त्या कुंडामध्ये आंघोळ करू. आणि म्हणून मला वाटतं की चांगलं नियोजन त्यावेळेला त्र्यंबकेश्वरला सुद्धा त्या ठिकाणी करता येईल. संपादन करत असताना काही शेतकरी कुठले नाराज आहेत, प्रशासनाकडनं जे केलं जातं त्या सगळ्या संदर्भामध्ये ते नाराजी व्यक्त करता येईल. निश्चित त्यांची पण नाराजी दूर होईल. मी त्याच्याशी 2 वेळा बोललेलो आहे. माननीय जिल्हाधिकारी 2-3 वेळा बैठक घेतलेली आहे. आता कामाला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं निश्चित त्यांच्यावर अन्याय होणार नाही. ही भूमिका आमची आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची सुद्धा आहे. कुठे अन्याय आम्ही त्यांच्यावर होऊ देणार नाही. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी कॉल सेंटर रेड पडली होती इगतपुरीच्या, त्याबाबत नाशिकच्या ग्रामीण पोलिसांची काही अधिकाऱ्यांची चौकशी सीबीआय कडून सुरू आहे अशी माहिती समोर आली असेल. मला वाटतं काय, मला त्या बाबतीत अधिक माहिती नाही. मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री आहेत, ते लक्ष घालतायत. तर मला वाटतं इन्क्वायरी आहे, त्यानंतर काय तपासांती काय जे निष्पन्न होईल त्यानंतर कारवाई होईल. आपल्याला माहिती आहे हरिगिरीजी महाराज त्या ठिकाणी आहेत, त्यांचे अध्यक्ष पुरीजी त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी आधीच पहिल्यांदा जाहीर केलं होतं, आपण त्या ठिकाणी होतात ना, त्यांनी सांगितलं की बाबा गर्दी खूप होणार आहे. कुशावरचा कुंड अतिशय छोटासा आहे, तिथे एवढ्या आंघोळीचं नियोजन होणार नाही सगळ्यांचं. तर त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की आम्ही असं केलं चालेल का. त्यांनी सगळ्यांनी बैठक घेऊन सगळे 13चे 13 खडच्या त्या ठिकाणी होते आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, आपण बाहेर कुंड केला तर काही हरकत नाही, आम्ही त्या ठिकाणी आंघोळ करू. आम्ही त्या ठिकाणी सगळे साधू म्हणतो, आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊ. आणि आमची जी देवदेवताची प्रथा परंपरा आहे जुनी, की आम्ही आतापर्यंत कुशावरमध्ये स्नान करत होतो. तर ते स्नान आम्ही फक्त आमचे देवदेवता आणि 10 प्रमुख लोक जाऊन आमचे त्या ठिकाणी आंघोळ करतील. बाकी आमचे सगळे जे अनुयायी आहेत, सगळे फॉलोअर्स आहेत त्या आखाड्याचे, ते सर्व बाहेर आखाड्यामध्ये, ती संख्या मला वाटतं लाखात होईल, ते सर्व बाहेर आंघोळ करतील. आणि मला वाटतं त्यांनी बाहेर स्नान केलं की जे भाविक आहेत त्यांना सुद्धा काही करायला हरकत नाही. अन्यथा मग आम्हाला वाटतं की सगळे साधू संत या ठिकाणी आंघोळ करतात, आम्ही का बाहेर जावं. मला वाटतं त्यामुळे चांगलं नियोजन, अतिशय सुंदर असं प्लॅनिंग गर्दीचं